नमस्कार. प्राइम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेले काही दिवस दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार गट हे एकत्र येणार याबाबतच्या चर्चा सध्या सुरू आहेत. म्हणजे जशा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या चर्चा असतात तशी याही चर्चा आहेत. पण या चर्चांमध्ये, राष्ट्रवादीच्या चर्चांमध्ये काही स्टेप या पुढे पडलेले आहेत. पण आता याच्यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे. दोन्ही राष्ट्रवादीमधले काही नेते या बाबतीमध्ये फारसे अनुकूल नाही आहेत. त्यातून शरद पवार गटातले 2 नेते हे अनुकूल नाही आहेत या एकत्रीकरणाबाबत. आणि संजय राऊतांनी सुद्धा आता नुकतंच एक विधान केलेलं आहे. ते म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे याबाबत अनुकूल नाही आहेत असं संजय राऊतांनी सांगून टाकलेलं आहे. संजय राऊत एवढंही म्हणालेले आहेत की शरद पवार हे भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतील असं मला वाटत नाही. आता नेमकं खरं काय आहे? म्हणजे 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी ही चर्चा सुरू आहे, हे खरंच एकत्र येणार आहेत का? शरद पवारांच्या मनात काय आहे? शरद पवारांच्या गटातले आमदार खासदार काय म्हणता आहेत? आणि हे एकत्र जर खरंच आले आगामी काळामध्ये तर अजित पवार गटाचं काय होणार? असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये आहेत. आणि याच प्रश्नांचा एक धांडोळा घेण्यासाठी किंवा याचं उत्तर शोधण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. तर मंडळी, जसं मी म्हणालो तसं गेले अनेक दिवस 2 राष्ट्रवादी एक येणार याची चर्चा सुरू आहे. पण नंतरच्या टप्प्यामध्ये ही चर्चा अशी झाली की एकत्रीकरण न करता शरद पवारांचा जो गट आहे तो भाजपला केंद्रामध्ये पाठिंबा देईल, समर्थन देईल अशा पद्धतीची चर्चा आहे. आता ह्या चर्चा सुरू का झाल्या? तर या चर्चा मुळामध्ये सुरू झाल्या ते म्हणजे एकतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या ज्या भेटीगाठी वाढलेल्या होत्या त्याच वेळेला या चर्चा सुरू झाल्या. आणि या चर्चेमध्ये भर घातली ती शरद पवारांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी जे विधान केलं त्या विधानाने या सगळ्या चर्चांना बळ मिळालं. ते विधान असं होतं की सत्तेबरोबर जायचं का विरोधात बसायचं याचा निर्णय सुप्रिया सुळे घेईल अशा पद्धतीचं विधान शरद पवारांनी केलं. आणि त्यानंतर मग या सगळ्या चर्चांना सुरुवात झाली. आता याच्यामध्ये एक पुढची स्टेप आलेली आहे. ती पुढची स्टेप म्हणजे अशी आहे, बरं त्यातून एक अपडेट तुम्हाला देऊन ठेवतो. ते म्हणजे आज या संदर्भामध्ये किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाची आज बैठक होणार होती, पण ती बैठक काही कारणामुळे रद्द झालेली आहे. हे आपल्याला नोट डाऊन करावं लागेल. आता याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की शरद पवार गटातले जे आमदार आहेत, शरद पवारांकडे 10 आमदार आहेत आणि त्यांच्याकडचे खासदार, त्यांच्याकडे 8 खासदार आहेत. या दोन्ही आमदार आणि खासदारांचं याच्यामध्ये पुन्हा 2 गट पडलेले आहेत. यातल्या एका गटाचं म्हणणं आहे की आता आपण सत्तेबरोबर जायला पाहिजे, कारण अजून पुढची 4, 4.5, 5 वर्ष आपण विरोधात बसणं हे आपल्याला परवडणारं नाहीये. आता असं म्हणणारे किती लोक आहेत? तर शरद पवार गटामध्ये जे 10 आमदार आहेत यातले जवळपास 7 आमदार हे म्हणतायत की आपल्याला सत्तेबरोबर जायचंय आणि 8 खासदारांपैकी 6 खासदार हे शरद पवारांबरोबर भाजपला समर्थन देण्यासाठी किंवा भाजप बरोबर जाण्यासाठी अनुकूलता दर्शवत आहेत. आता नुसतं ते अनुकूल दर्शवतायत असं नाही आहे, तर शरद पवारांवर या बाबतीमध्ये त्यांचं प्रेशर येत आहे की शरद पवार साहेब आता या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय तुम्ही लवकरात लवकर घ्या. अशा स्थितीमध्ये फार काळ राहणं हे परवडणारं नाही, पक्ष म्हणून सुद्धा परवडणारं नाही, आपली संघटना म्हणून परवडणारं नाही. आणि अजून आपल्याला जो पुढचा काळ, पुढचा टप्पा गाठायचा आहे यासाठी आता आपल्याला सत्तेत जाणं फार महत्वाचं आहे. शरद पवारांवर हे प्रेशर येत आहे. बरं, हे प्रेशर नुसतं असं नाही आहे, तर लवकरात लवकर हा निर्णय घ्या असं या आमदारांनी आणि खासदारांनी शरद पवारांवर प्रेशर आणलेलं आहे. आता 10 जूनला राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनामध्ये कदाचित शरद पवार काही याबाबतची घोषणा करतायत का, याबाबतचं काही बोलतायत का, किंवा सुप्रिया सुळे काही बोलतायत का, हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे 10 जूनची तारीख ही या दृष्टीनं खूप महत्वाची असेल, किंवा 10 जूनच्या नंतर लगेचच काही दिवसांमध्ये
काही घडामोडी या निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अपेक्षित आहेत. आता झालंय असं की जसं राऊत म्हणालेले आहेत की शरद पवार भाजप बरोबर जाणं शक्य नाही, हे अगदी खरं आहे. म्हणजे कारण विचारधारा म्हणून जर आपण विचार केला तर शरद पवारांनी कायम आजपर्यंत एक पुरोगामित्वाचं राजकारण केलेलं आहे. पुरोगामित्वाची एक विचारधारा, कास ही शरद पवारांची राहिलेली आहे आणि त्याच पद्धतीचं राजकारण हे त्यांचं राहिलेलं आहे. भाजप पूर्णतः हिंदुत्ववादी विचारांचं राजकारण करत आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आत्तापर्यंत कायम राष्ट्रवादी काँग्रेस असा एक आणि भाजप यांच्यामधला आपण संघर्षही सगळ्यांनी पाहिलाय आणि त्यामुळे उघड उघड शरद पवार पाठिंबा देतील का, तर तसा तो देणार नाहीत, हे अगदी खरं आहे. कारण आत्तापर्यंत शरद पवारांनी जे एक त्यांचं राजकारण जपलेलं आहे, जी प्रतिमा जपलेली आहे किंवा ज्या विचारधारेवर आजपर्यंतचं राजकारण त्यांनी केलेलं आहे, ती विचारधारा जी त्यांनी जपलेली आहे त्याला ते असा तडा जाऊ देणार नाहीत, हे अगदी खरं आहे जसं राऊत म्हणतात. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही महिन्यांमध्ये एक गोष्ट शरद पवारांना सुद्धा आता कळून चुकली आहे की पक्ष जर आपल्याला पुढे न्यायचा असेल, पक्ष वाढवायचा असेल आणि पक्षाला बळकटी आणायची असेल तर आपल्याला आता सत्तेबरोबर जाण्याशिवाय पर्याय नाहीये. एक दुसरी गोष्ट, राष्ट्रवादीची जर म्हणून एक जातकुळी आपण बघितली तर ती कायम सत्तेबरोबर जाणारी किंवा सत्तेमध्ये राहणारी हीच राष्ट्रवादीचा प्रवास आपण बघितलेला आहे. त्यामुळे शरद पवारांना अशा पद्धतीचा विचार करणं, निर्णय घेणं हे फार अवघड आहे असं नाही. पण आता एका हिंदुत्ववादी पक्षालाच आपल्याला समर्थन करायचं आहे किंवा पाठिंबा द्यायचा आहे, हे तितकं उघडपणाने शरद पवार करणार नाहीत. पण म्हणूनच आपण शरद पवारांना मुत्सद्दी राजकारणी का म्हणत असतो, तर या सगळ्याचा अंदाज घेऊनच शरद पवारांनी मधल्या काळामध्ये एक विधान केलं, ते जे मी तुम्हाला सांगितलं की सत्तेबरोबर जायचं का विरोधात बसायचं याचा निर्णय सुप्रिया घेईल. हे विधान करून त्यांनी काय केलेलं आहे की आगामी काळामध्ये जर भाजप बरोबर जाण्याचा किंवा भाजपला पाठिंबा देण्याचा, भाजपला समर्थन देण्याचा जर का आपल्याला विचार करावा लागला तर सुप्रिया सुळेंनी हा निर्णय घेतलेला आहे हे शरद पवारांना सांगता येऊ शकतं. किंवा 10 जूनला जसं मी म्हटलं की राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे, या वर्धापन दिनामध्ये कदाचित शरद पवार निवृत्तीची घोषणा कदाचित करू शकतात, जी केल्यामुळे त्याच्यानंतरची जी काही सगळं नेतृत्व आहे ते अर्थातच सुप्रिया सुळेंचं राहणार आहे. त्यामुळे पुढच्या काळातला जो निर्णय असेल त्यानंतरचा तो सुप्रिया सुळेंनी घेतला हे एक त्यांना दर्शवता येणार आहे. त्यामुळे स्वतः शरद पवार हे उघड भाजपला आपण समर्थन करतोय, भाजपला पाठिंबा देतोय असं शरद पवार नक्की करणार नाही. कारण ते त्यांच्या राजकारणाला आजवरच्या एकतर संयुक्तिक ठरणार नाही, ते चांगलं होणार नाही त्यांच्या राजकारणासाठी, म्हणून अशा पद्धतीचं हे घेतलं जाऊ शकतं. आता मुद्दा असा आहे की मग जर भाजप बरोबर जाणार आहे किंवा भाजपला पाठिंबा देणार आहे, त्याचबरोबर एकत्रीकरणाची देखील एक चर्चा मधल्या काळामध्ये सुरू होती, आजही ती आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघितलंय अजित पवार, शरद पवार यांच्या भेटीगाठी सुद्धा वाढलेल्या आपण बघायला मिळालेला आहे. आता मुद्दा असा आहे की जर म्हणजे शरद पवार गटातल्या लोकांचं म्हणणं असं आहे की आपण सरळ अजित पवारांच्या बरोबर आपला पक्ष एक करून टाकूया, जो पहिला होता तसा. पण आता याच्या बाबतीमध्ये मुद्दा असा येतो की गेल्या 2.5 वर्षामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. अजित पवारांनी स्वतःची राष्ट्रवादी ही निर्माण केली आहे. आज चिन्ह, पक्षाचं नाव हे अजित पवारांच्या बरोबर आहे. बरं, या 2.5 वर्षामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीका आणि अगदी टोकाची टीका देखील, प्रखर टीका देखील आपण बघितलेली आहे की या दोघांकडनं झालेली आहे. त्यामुळे आता अशा पद्धतीचं एकत्रीकरण करणं हे कितपत शक्य आहे, त्यातली मन किती जुळतील, हा एक त्यातला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे अजित पवार जे राष्ट्रवादीतनं बाहेर पडले, तोच मुळामध्ये जो बेस आहे तो हा आहे की एकतर अजित पवारांचं सतत आता असं म्हणणं होतं की शरद पवारांनी आता थांबावं, त्यांचं वय झालंय.
त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये यावं आणि आमच्याकडे राष्ट्रवादीचा सगळा निर्णय जो आहे किंवा राष्ट्रवादी चालवण्याबाबतीतला जो आहे ते सगळे दोर ही आमच्या हातात द्यावी. पण ते घडलं नाही आणि म्हणूनच अजित पवार हे वेगळे झाले. त्यामुळे तो एकत्रीकरणाचा जर मुद्दा जसं त्यांच्याकडचे काही आमदार आणि खासदार म्हणतायत तसं जर झालं तर मग पुन्हा एकदा अजित पवार हे शरद पवारांच्या आधिपत्याखाली किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतील का, तर मला तसं वाटत नाही. त्यामुळे त्या अर्थाने तसं एकत्रीकरण होईल याची शक्यता कमी वाटते. याचं तिसरं एक कारण असं आहे की पुन्हा ज्या मुद्द्यांवर अजित पवार वेगळे झाले तो एक मुद्दा होता सुप्रिया सुळे. आज किती झालं तरी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामधले जे एक इगो पॉइंट्स आहेत हे कमी झालेले नाही आहेत आणि या इगो पॉइंट्समुळेच आज ही दोन माणसं वेगळी झालेली आहेत, वेगळे गट पडलेले आहेत. त्यामुळे एकत्रीकरणाचा विषय आला तर मग राष्ट्रवादीची सूत्र कोणाकडे, ती सुप्रिया सुळेंकडे तर अजित पवार जाऊ देणारच नाहीत. कारण आतापर्यंत त्यासाठीच तर केला होता हा अट्टाहास. तर त्यामुळे किती झालं तरी सुप्रिया सुळेंच्याकडे हे नेतृत्व जाणार नाही. अजित पवारांकडे हे नेतृत्व जर गेलं तर सुप्रिया सुळे ते मान्य करणार नाहीत. त्यामुळे एकत्रीकरणावर आत्ता तरी मला असं वाटतंय की फार काही चर्चा होईल किंवा तसा काही निर्णय होईल हा अपेक्षित नाही. पण मग आता त्या आमदारांचं आणि खासदारांचं जे शरद पवारांना प्रेशर आहे की आता आपण सत्तेबरोबर गेलं पाहिजे, तर त्या बाबतीमध्ये काय होऊ शकतं, तर त्या बाबतीमध्ये एक चौथा गट तयार होईल जो गट केंद्रामध्ये भाजपला समर्थन करेल, पाठिंबा देईल किंवा एनडीए मध्ये तो सामील होईल. तसं केल्याने एकतर शरद पवारांचा गट हा भाजपला समर्थन जर देऊ लागला तर त्याच्यातनं सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळू शकतं. तसंच राज्यामध्ये राज्यमंत्रीपद मागून घेता येतील. एकतर रोहित पाटलांसाठी, जयंत पाटलांसाठी राज्यमंत्रीपदाची एक तरतूद किंवा हे करायला सांगता येऊ शकतं. अशा पद्धतीने जर आपण हा सगळा कार्यक्रम पुढे नेला तर याच्याने एक सत्ता हातामध्ये आपल्या येईल. दुसरं, शेवटी केंद्राकडनं जो एक निधी येत असतो खासदाराला, आमदारांना, मंत्र्याला, त्या निधीमध्ये आपल्याला वाढ होईल आणि मग पक्ष बळकटीकरणासाठी त्याचा आपल्याला उपयोग होईल. पुन्हा सत्तेमध्ये राहिल्यामुळे आज आपण बघतोय की राष्ट्रवादीमधले जे सगळे नेते आहेत, आज या प्रत्येक नेत्याचे कुणाची काय संस्था आहेत, कुणाच्या पतसंस्था आहेत, कुणाच्या बँका आहेत, कुणाचे साखर कारखान्यांवर कोणी आहे, कुणाचे साखर कारखाने आहेत, कुणाच्या शिक्षण संस्था आहेत. आज हा सगळा डोलारा या मंडळींना सांभाळायचा आहे आणि जर आपण सत्तेत गेलो नाही आणि विरोधात अजून पुढची 4.5 वर्ष जर आपल्याला बसायचं असेल तर ही गोष्ट शक्य नाही. म्हणून हा सगळा हट्ट जो आहे तो या आमदारांचा आणि खासदारांचा सुरू आहे. त्यामुळे याच्यामध्ये काय होईल फार तर चौथा गट तयार करून, म्हणजे शरद पवारांचा गट हा केंद्रामध्ये भाजपला समर्थन देईल, पाठिंबा देईल आणि तो एनडीए मध्ये सामील होईल. आता हे केल्याने आणि मुळामध्ये म्हणजे हे एकत्र येतील का, त्यांचा गट भाजपला पाठिंबा देईल का, हे सगळं जसं शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निर्भर आहे असं आपण जसं म्हणतोय, तसं मला असं वाटतं की भाजपला सुद्धा नेमकं काय हवंय याच्यातनं हे देखील बघणं फार महत्वाचं आहे. मुळामध्ये भाजपला हे दोन गट एकत्र येणं हे चालणार आहे का? जर ते चालणार नसेल तर भाजप हे दोन गट एकत्र येऊ देणार नाही. मग फक्त शरद पवार गटाने आपल्याला केंद्रामध्ये समर्थन देणं, केंद्रामध्ये पाठिंबा देणं किंवा केंद्रातल्या आपल्या सत्तेमध्ये सहभागी होणं, एनडीए मध्ये सहभागी होणं हे भाजपला अपेक्षित असेल तर तसं कदाचित भाजप त्यांच्याकडनं ती गोष्ट करवून घेईल. कारण का, तर भाजपला काय दाखवायचंय, जो इंडिया अलायन्स आहे, म्हणजे आता ममता बॅनर्जी आहेत, इकडे लालू प्रसाद यादवांचा तो मुलगा आहे, त्यानंतर अरविंद केजरीवाल आहेत,
या सगळ्यांची मोठ इंडिया अलायन्स म्हणून ज्यांनी बांधली, ज्यांनी या सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, अगदी महाराष्ट्रातनं उद्धव ठाकरे यांना इंडिया अलायन्समध्ये आणलं, हे सगळं कोणी केलं तर हे शरद पवारांनी केलं. आणि आता ते शरद पवार हे आमच्या सोबत एनडीए मध्ये आलेले आहेत, हे भाजपला दाखवायचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, अशा 3-4 राज्यांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर भाजपला हे दाखवायचं आहे की शरद पवार हे आमच्या बरोबर आहेत. ज्यांनी इंडिया अलायन्स तयार केलं ती आता इंडिया अलायन्स राहिलेलीच नाही आहे, त्याला ब्रेक लागलेला आहे. ते शरद पवार आज आमच्या बरोबर आहेत, हे भाजपला याच्यातनं साध्य करायचं आहे. आता हे सगळं केलं किंवा करायचं जरी पुढचा टप्पा असला, आता सुप्रिया सुळे याच्यामध्ये काय निर्णय घेतील. सध्या सुप्रिया सुळे शरद पवार यांची एकूण विधानं बघता ते आता ज्याला म्हणतो आपण सकारात्मक विधानं ही मोदींच्या बाबतीमध्ये, भाजप सरकारच्या बाबतीमध्ये यांची आपल्याला बघायला मिळत आहेत. पण आता गंमत अशी आहे की जरी शरद पवारांचा गट हा केंद्रामध्ये समर्थन द्यायला गेला तर याच्यामध्ये सुप्रिया सुळेंना मंत्रिपद पदरामध्ये पडणार. मग ते जर मंत्रिपद पदरामध्ये पडलं तर मग अजित पवारांचे जे एकमेव खासदार आहेत सुनील तटकरे यांना मंत्रिपद मिळणार नाही. बरं, सुनील तटकरेंच्या आधी प्रफुल्ल पटेलांचा एक नंबर आहे की त्यांना मंत्रिपद मिळावं. प्रफुल्ल पटेलांना मिळणार नाही, म्हणजे सुप्रियाताई येतील, त्यांना मंत्रिपद मिळेल आणि आपल्याला तसंच बसावं लागेल. याबरोबरच प्रफुल्ल पटेलांचं कितीही झालं तरी आज दिल्लीमध्ये वजन आहे, त्यांचा प्रत्येक नेत्याबरोबर, तिथल्या मंत्र्यांबरोबर एक चांगला कनेक्ट आहे. आणि त्या जोरावर तर अजित पवार राष्ट्रवादी हे दिल्लीमध्ये आपलं वर्चस्व आहे किंवा दिल्लीमध्ये जो एक सगळा आपला देखील एक प्रभाव जो जमवायला लागतो तो प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या माध्यमातून अजित पवार जमवत आहेत. मग त्याला कुठेतरी ब्रेक लागेल हा विचार अजित पवारांना किंवा त्यांच्या गटातल्या या 2 नेत्यांना पडलेला आहे. त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे एकीकरणाच्या बाबतीत तर सोडाच, पण जर का शरद पवार गटाने वरती भाजपला समर्थन दिलं, एनडीए मध्ये ते आले किंवा भाजपला पाठिंबा दिला, तरी आपलं काय होईल या गोष्टीमुळे ते धास्तावलेले आहेत. आणि म्हणून अशाही काही हालचाली सुरू आहेत की हे सगळं जे चालू आहे याला कुठेतरी खंड पडावा, याला कुठेतरी ब्रेक लागला जावा, अशा पद्धतीच्या हालचाली सुद्धा या अजित पवार गटाकडनं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडनं सुरू असल्याचं आपल्याला समजतंय, ज्याचं सुतोवाच हे संजय राऊतांनी आज त्यांच्या विधानातनं केलेला आहे. त्यामुळे हा सगळा तिढा हा कसा सुटणार आहे, शरद पवार आता नेमकी याच्यामध्ये कशा पद्धतीची भूमिका बजावणार आहेत. शरद पवारनी तर सुप्रिया सुळेंवर निर्णय सोपवलेला आहे. 10 जून ही तारीख ही त्यासाठी खूप महत्वाची तारीख आहे, कारण राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे आणि इकडे शरद पवार गटातले आमदार खासदार यांचा जोर किंवा यांचा दबाव हा शरद पवारांवर वाढलाय. कारण या आमदारांनी खासदारांनी असं शरद पवारांना स्ट्रेट भाषेमध्ये सांगितलेलं आहे, जर का तुम्ही लवकर निर्णय घेतला नाहीत तर आमच्यातले काही आमदार खासदार काही भाजपमध्ये जायला तयार आहेत आणि काही अजित पवारांच्या बरोबर सत्तेमध्ये जायला तयार आहेत. त्यामुळे आता मुळामध्ये शरद पवारांच्या समोर एक मोठं आव्हानात्मक चित्र निर्माण झालेलं आहे. कारण जर निर्णय घेतला नाही तर जसं अजित पवार फुटले तसं आता हा गट सुद्धा फुटेल, हे एक मोठं आव्हान शरद पवारांच्या समोर आहे. दुसरं, भाजप बरोबर जाऊ नाही असं म्हणणारेही काही विचारांचे लोक आहेत. एक जितेंद्र आव्हाडांसारखे आहेत. आज एक बहुजनांचा चेहरा म्हणून जितेंद्र आव्हाड आहेत. त्यांच्या मागे आपण बघतोय की एक मुस्लिम वोटर्स मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि हे सगळे दुरावतील. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांचा या सगळ्या गोष्टीला पहिल्यापासूनच विरोध आहे, तो आजही आहे. त्यामुळे शरद पवारांच्या बाबतीमध्ये आता निर्णय कसा करावा हे एक मोठं आव्हानात्मक आणि एक पेचाचा सगळं हे तयार झालेलं आहे. त्यातून सुप्रिया सुळे
यांच्यावर आता सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. इकडनं छगन भुजबळ असं म्हणालेले आहेत की एकत्रीकरण जर झालं तर जितेंद्र आव्हाडांना सुद्धा आपल्या बरोबर घ्यायला पाहिजे, कारण अजित पवार गटाकडनं जितेंद्र आव्हाडांना विरोध आहे. पण छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांसारखा एक बहुजनाचा चेहरा हा आपल्याकडे पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे असा एक सगळा गुंतागुंतीचा भाग दोन्ही राष्ट्रवादींमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कशी पावलं शरद पवार, आता ते तर मुत्सद्दी राजकारणी आहेत, मुरलेले राजकारणी आहेत, ते या सगळ्यातनं आता कसा मार्ग काढणार हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. आणि त्यातून 10 जून, जे मी तुम्हाला सतत सांगतोय की 10 जून ही तारीख खूप महत्वाची आहे. त्यामुळे 10 जूनला नेमकं राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी कोणती घोषणा होते, शरद पवार नेमका कसा निर्णय घेतायत आणि मग त्याचे पुढचे परिणाम काय होत आहेत, हा येणारा काळच आपल्याला सांगणार आहे. आत्ता तूर्त फक्त आपल्या हातामध्ये काय आहे तर 10 जून पर्यंत वाट बघणं. पण सगळेच तज्ज्ञ, सगळेच विश्लेषक असं म्हणतायत की 10 जून किंवा येणाऱ्या काही दिवसानंतर 10 जूनच्या राज्याच्या राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टींची उलथापालथ होणार आहे. तोपर्यंत आपण 10 जूनकडे डोळे लावून बसूयात. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.